22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मासेमाऱ्यांनी या काळामध्ये खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेला आहे। 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार असल्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेले आहेत। या कालावधीमध्ये मासेमारी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मत्स्य विभागाने दिलेला आहे। तर मच्छीमारांनी काय सावधगिरी बाळगावी हे आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासावेत। स्थानिक प्रशासन आणि मच्छीमार सहकारी संस्थांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं। खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणं पूर्णतः टाळावं। लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच काम करावं। सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं जसं लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट जवळ बाळगावीत। संभाव्य वाऱ्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या, बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात। समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।